नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन गोष्टीसह जिचं नाव आहे पराभवातून उगवलेले यश। चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट। खूप वर्षांपूर्वी संपन्न अरण्य राज्यात राजा वीरज राज्य करत होता। तो दयाळू आणि शहाणा म्हणून प्रसिद्ध होता। त्याच्या कारभाराखाली लोक सुखाने राहत होते। पण वर्षांनंतर वीरज विजयांवर गर्व करू लागला आणि मंत्र्यांचे सल्ले दुर्लक्ष करू लागला। हळूहळू शेतं वाळू लागली, व्यापार कमी झाला आणि शत्रू मजबूत झाले। एका रात्री पराभूत झाल्यानंतर राजा वीरज थकलेल्या अवस्थेत उद्ध्वस्त राजधानीतून फिरत होता। तेव्हा त्याने एका मोडकळीस आलेल्या कारंजाजवळ एक लहान मुलगा पाहिला, जो कोरड्या जमिनीत बिया पेरत होता। राजा म्हणाला, ही उद्ध्वस्त जमीन बाग कशी बनेल? मुलगा हसत म्हणाला, रिकामी जमीन फुलू शकते जर आपण हार मानली नाही तर। सोडून दिलं तर ती सदैव रिकामीच राहील। त्या शब्दांनी राजाच्या मनाला धक्का बसला। दुसऱ्या दिवशी त्याने लोकांना एकत्र बोलावलं, चुकांची कबुली दिली आणि पुन्हा राज्य उभं करण्याचं वचन दिलं। शेतकरी पुन्हा शेतात परतले, व्यापारी बाजारात आले, सैनिकांनी किल्ले दुरुस्त केले। हळूहळू अरण्य राज्य पुन्हा फुललं। राजा वीरजला समजलं की खरी ताकद गर्वात नाही तर नम्रतेत, एकतेत आणि नव्याने सुरुवात करण्याच्या धैर्यात असते। राज्य पुन्हा उजळून निघालं, हे सिद्ध करून की कोणताही पराभव अंतिम नसतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।